नमस्कार जे इकॉनॉमिक एक्स पप्लिंकिनी तर कशा सर्वजण आय होप सहमत असेल मैत्र राहायला पाहिजे मित्रांनो जीवनात प्रयत्न करा यश नक्की भेटेल इच्छा असेल तर मार्ग दिसेल कधी कोणाचा वाईट करू नका हसा नसवा हसणे आरोग्यासाठी खूपच चांगलं असते मित्रांनो तर पहिला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ वॉच करा तर आजचा शो असा आहे की आता अक्षय भोईरने आपल्याला खूप शो दिला आहे म्हणजे 2 दिवस अगोदर सांगितलं होतं की पाऊस असला तर शो होणार नाही बट वेळेवर हा शो आहे आणि आता एंड टाईमवर फोन केला आहे मी बोला मला 1.5 तास द्या 1.5 तासात पूर्ण सेटअप आपला रेडी होईल तर मॅग्नम्स या रिसॉर्टमध्ये आपला बड्डे शो आहे तर नंद्या सिंगर आहे मी आहे श्वेता असेल आणि पूर्ण जयदीपचीच टीम आहे तर थँक्यू सो मच जयदीप आणि लवकर जयदीपला फोन केला तर बोलतो मी अरेंजमेंट करतो आशिषला पण फोन केला आशिष पण त्या स्पॉटवर पोचतो तर आजचा हल्दी शो नाही आज बड्डे शो आहे आणि जवळजवळ आता वाजले 6 आणि 6 बोर्ड 7 मी बोललो की 7:30पर्यंत पूर्ण सेटअप रेडी होईल तिकडे तर जास्त काही बोलत नाही आता मी पटापट आंघोळ बिंगोळ करतो आणि इकडंच तयारी करून निघतोय तर राहा आणि सबस्क्राईब करतो मी व्हिडिओ बघतो आणि सबस्क्राईब कोण करत नाही पहिल्या मित्रांनो सबस्क्राईब करा तर जास्त बोलत नाही पटापट आता आंघोळ बिंगोळ करतोय मला इकडनं 6:30ची बोट आहे आणि त्या बोटीतून थेट आपण मारंबलपाड्यातून डायरेक्ट रिसॉर्ट तर चलो थँक्यू सो मच पुन्हा एकदा अक्षय भोईर त्यांचे हल्दी शो पण आपणच केली होती तर कधी पण शो असला तर आपला आवर्जून त्याचा फोन येतो तर पुन्हा एकदा मनापासून आभार आणि अक्षयचा रिसॉर्ट पण तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर चलो जास्त काही बोलत नाही डायरेक्ट तयारी कोण थेट निघतो आणि वसईच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे यांचं इथे आगमन झालंय जरा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत नाइन 8 जरा आवाज आला पाहिजे 7 6 5 4 3 2 1 जरा जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत टाळ्या देऊन आपल्या सर्वांची लाडकी प्रणवला खूप साऱ्या शुभेच्छा द्यायच्या बार दिन ये आए बार दिन ये गाए बार दिन ये आए बार दिन ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे to you, happy birthday
Happy birthday to you. Happy birthday to you. इथे लाईनीमध्ये उभं राहायचं सर्व. लाईनमध्ये उभं राहायचं बेटा. सर्वांनी एका लाईनीमध्ये इकडे इकडे असं उभं राहा. इकडे ना बाई इथे बेटा इकडे 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 या साईडला या. कारल्याची मागुले तुझा महिमानी गातई. अहो कारल्याची मागुले तुझा महिमानी गातई. आई तुझ्या सगळ्यासाठी गोय जीवनाचा तळमळ गई. आई तुझ्या सगळ्यासाठी गोय जीवनाचा तळमळ गई.
बुधवाला तुझी भेटीला जायचा बुधवाला तुझी भेटीला या बंदाची दादाला गो ओढ सदा लागते गो ये वाजी गारल्याचे डोंगरा ओढ सदा लागते गो ये वाजी आई गारल्याचे डोंगरा ओढ सदा लागते गो ये वाजी गारल्याचे डोंगरा ओढ सदा लागते गो ये वाजी आई गारल्याचे La
लावलंय गाजला बाई मन सोन्यान सजला अरे लावलंय गाजला बाई मन सोन्यान सजला लावलंय गाजला बाई मन सोन्यान सजला लावलंय गाजला बाई मन सोन्यान सजला आज लाखाचा नंबर एकचा आज गावचा हा बैल जोडा विजय भोईर करताय दावा नवीन नजला का विजय भोईर करताय दावा नवीन नजला का शिर्डीचा साईबाबा बावला नवीरा शरण साईबाबा
या ठाण्या वागणी मी कसाला लय गती या ठाण्या वागणी मी कसाला लय गती किंग मेकर आहेत किती नशार दादाची जाना किंग मेकर आहेत किती नशार वरची जाना ठाण्या वागणी मी कसाला लय गती या ठाण्या वागणी मी कसाला लय गती किंग मेकर आहेत किती नशार दादाची जाना किंग मेकर आहेत किती नशार दादाची जाना किंग मेकर आहेत किती नशार दादाची जाना किंग मेकर आहेत किती नशार सागर दादा गिरो हाय सागर दादा गिरो हाय सागर दादा गिरो हाय सागर दादा गिरो अक्षय दादा गिरो हाय सागर दादा गिरो हाय एकनाथ 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 दादा गिरो आला रे आला एकनाथ दादा आला आला रे आला रे दादा आला बसला गाडी मध्ये दादा बसला गाडी मध्ये आमचा किशोर दादा फेमस झालाय नवपूर गावामध्ये आमचा किशोर दादा फेमस झालाय नवपूर गावामध्ये आमचा किशोर दादा शर्यत झालाय नवपूर गावामध्ये आमचा कमला दादा शर्यत झालाय नवपूर गावामध्ये आला रे आला चक्रेवाला आला रे आला कपालेवाला बसून गाडीमध्ये दादा बसून गाडीमध्ये आमचा किशोर दादा फेमस झालाय खंबाले गावामध्ये आमचा किशोर दादा फेमस झाला खंबाले गावामध्ये आमचा किशोर दादा फेमस झाला खंबाले गावामध्ये आमचा किशोर दादा फेमस झाला खंबाले गावामध्ये दादा दिसते दादा शो चालू असताना बघ भर पाऊस मला विसरतो शो चालू आहे ना सगळं शो चालू असताना आणि कसा पाऊस पडतो आणि थंडी कशी वाजते आज फुल फटते ए वरमाय वरमाय आले वरमाय ए मांबर मांबर इकडे रे मांबर नवरीला गेला नवरीला दिख मार यार थांबा थांबा तारपत तर फायनली आता आम्ही चाललेलो आहोत घरी. तर फायनली जेटीवर पोचलेलो आहेत. कालचा शोध तुम्ही बघितला असेल, फुल पाऊस आणि पावसामुळे खूप धावपळ झाली. तर रिसॉर्टवर आम्ही वस्तीला होतो आणि तिकडनं आता थेट निघालो आहे जेटी आणि समोर माझं गाव आहे. पण काय करणार, हे पल्ला जाम जवळ आहे पण समुद्र आहे पूर्ण. तर काय बोलत नाही मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल का नाही माहिती, पण सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. आता माझी ती बघा दिसतंय
त्या बोटीने थेट घरी जाणार. आणि चलो नवीन असेल तर सबस्क्राईब, ब्लॉग आवडला असेल तर मित्रांनो शेअर करायला विसरू नका. चलो मिळते हे नेक्स्ट ब्लॉग. आणि एन्जॉय केला असेल तर कमेंट करा, कारण की हा शो वेळेवर आला होता त्यामुळे फुल आज धमाल केली. पावसाने पूर्ण वाट लावली, मस्त टीप पळायला चालू झाली आणि डिच्चू. चलो रहा, सबस्क्राईब केलं नसेल तर करा. मिळते अभी नेक्स्ट ब्लॉग में. चलो गुड नाईट. आता जी बोट आली का बोटमध्ये बसून थेट आम्ही जातो बाबा, पोचतो घरी. चलो बिंदास दे ऑर्केस्ट्रा वाल्यानं पुरी, सीझनचा धंदा हाय लाखाच्या वरी. यो ऑर्केस्ट्राचा धंदा हाय तरी कैसा, यो ऑर्केस्ट्राचा धंदा हाय तरी कैसा. न शिजला आमचे खिशान नोटा, न शिजला आमचे खिसान पैसा. नोकरीची नको तिकीट भारी, न रोजचा सीझनचा धंदा हाय लाखाच्या वरी. क्या बात है. आवडलं तर सबस्क्राईब करा. चलो.